पेपर सेकंड जो आहे तो आपण चेक केलेला आहे आणि त्यामध्ये जर बघितलं तर आता सगळ्यात पहिल्यांदा जो होता युनिटी अँड डायव्हर्सिटीचा, तर ह्यामध्ये मग तुम्ही थोडंसं काय करा की युनिटी अँड डायव्हर्सिटीमध्ये जे लिहित असता तर तुम्ही इंट्रोडक्शन जे आहे ते बेसिक सेंट्रल थीम लिहिलेले आहे, पण काही जे कीवर्ड्स आहेत ते थोडेसे काय करा ह्यामध्ये ऍड करायला बघा. दुसरी काय की इथे जे सोर्सेस ऑफ द डायव्हर्सिटी तुम्ही लिहिलेले आहे, ठीक आहे, तर हे सोर्सेस ऑफ डायव्हर्सिटी लिहित असताना जे इथे पॉईंट लिहिलेले आहेत तेच पॉईंट तुम्ही काय करायला लागलेला ॲज इट इज इथं लिहिण्याचा प्रयत्न करायला लागलेला आहे. तर असं करू नका, इथं तुमचं प्रेझेंटेशन मग काहीतरी वेगळं पाहिजे, ठीक आहे. म्हणजे एखादी तुम्ही काय करू शकता की हा भाग लिहिण्यापेक्षा एखादी तुम्ही सिमेंटिक डायग्राम काढू शकता, ठीक आहे, असं सर्कल हे करून मग तुम्हाला त्यामध्ये दाखवू शकता की युनिटी म्हणजे पूर्ण एका सर्कलमध्ये युनिटी कशी आहे त्या डायव्हर्सिटीमध्ये. तर असा एखादा सर्कल तुम्ही काय करू शकतो म्हणजे वेगळं प्रेझेंटेशन होईल, ठीक आहे. त्यामुळे हा स्पेस तुम्ही काय करा यूज करा व्यवस्थित, आणि हे सब हेडिंग इथं करून मग याप्रमाणे तुम्ही जे आर्ग्युमेंट लिहिलेले आहेत ते व्यवस्थित लिहिलेले आहेत. थोडंसं काय करायचं की म्हणजे प्रत्येक वेळेसच काही फॅक्च्युअल गोष्टी जर तुम्हाला परफेक्ट आठवत नसतील किंवा ॲज इट इज आठवत नसतील तर शक्यतो तुम्ही काय केलं असतं की मल्टी रिलिजन फक्त रिलिजनची नावं लिहिली असते तरी पण चाललं असतं. आता इथं मग काय झालं की तुम्ही ज्या अर्थी फॅक्च्युअल डेटा लिहिलेला आहे तो जर मग रॉंग असेल तर थोडंसं मग तो काय प्रॉब्लेम होतो, ठीक. आणि एखाद्या वेळेस जर आपल्याला सोर्स मेन्शन करता आला तर हे 3 तरी मेन्शन केलेलं महत्वाचं आहे. हा 2 चुकले 3 बरोबर आले असं चालेल. पण आपण कसं आहे की ज्या आपल्याला परफेक्ट माहित नाही तर मग लिहिण्याचं थोडंसं टाळलं तर चांगलं होईल. मग असं हे आता जे तुम्हाला करेक्शन करून सांगितलेलं आहे ते सेन्सस 2011 प्रमाणाचे आहे, ठीक आहे. आता ह्यामध्ये इथं काय केलं, आता ह्यामध्ये काय की तुम्ही जो सेकंड पार्ट आहे द फॅक्टर दॅट प्रमोट नॅशनल युनिटी, हा साधारणतः 2 पार्टमध्ये विभागलेला आहे ना. तर आता बघा हा स्पेस गेला तुमचा, जे पॉईंट ॲज इट इज लिहिलेले आहेत त्यामुळे हा स्पेस गेल्यामुळे भले तुम्हाला इथे जरी पॉईंट येत असतील तरी ते काय झालं कॉम्प्रोमाइज झालं, ठीक आहे. आता इथं फॅक्टर्स लिहित असताना फॅक्टर्स काय करा मल्टिपल पॉईंट जनरेट करा. तुम्ही काय केलेलं की कॉन्स्टिट्यूशनचेच ॲज इट इज थोडेसे रिपीट झालेले आहेत. आता इथं प्रिएम्बल वगैरे त्यांना आपण मेन्शन केलेलं आहे, तर ह्याच गोष्टी आपण इथं लिहून अजून काय केलं असतं की इकॉनॉमिक इंटिग्रेशन, एखादा इकॉनॉमिक फॅक्टर आपल्याला काय करता आला असता ऍड करता आला असतं, ज्यामध्ये आपण जीएसटी वगैरे असं एक्झाम्पल मेन्शन करू शकतो. आणि गव्हर्नमेंट इनिशिएटिव्हला एक भारत श्रेष्ठ भारत, हे तुम्ही काय करा की ही जी लाईन आहे एकदम चांगल्या प्रकारे लिहिलेली आहे, तर ही शक्यतो तुम्ही काय करा की कन्क्लुजन मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ह्यामध्ये काय झालं की 3 ते 4 लाईनीचं कन्क्लुजन तुमच्याकडे ऑलरेडी होतं, पण काय झालं तुमच्याकडे ती जागा नसल्यामुळे तुम्ही ते लिहिलं नाही. मग ही जे होतं ह्याला तर तुम्हाला मार्क्स थोडे भेटणारच नाहीत, सेम कंटेंट आहे, तर नेक्स्ट टाइमला हे अवॉइड करा, ठीक.